नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रस्ट, एन-जी-ओ, सोसायटीज किंवा सेक्शन 8 कंपनी यांच्यासाठी आवश्यक असलेलं नीती आयोगचं रजिस्ट्रेशन काय आहे, याचे फायदे तोटे काय आहेत, रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया काय पद्धतीने असेल आणि डॉक्युमेंट्स काय लागतील, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. त्यामुळे जर तुमचा ट्रस्ट असेल, एन-जी-ओ असेल किंवा सेक्शन 8 कंपनी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. सगळ्यात आधी आपण नीती आयोग म्हणजे काय हा विषय आधी समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला याची नोंदणी का करणं गरजेचं आहे ते सुद्धा लक्षात येईल. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केलेली होती. हा आयोग म्हणजे केंद्र सरकारचं थिंक टँक आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करणं, त्याच्यावर विचार करणं आणि सरकारला निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणं हे काम या नीती आयोगाचं आहे. या नीती आयोगाच्या अंतर्गत जे भारतामध्ये काम करणारे ट्रस्ट आहेत, एन-जी-ओज आहेत किंवा सेक्शन 8 कंपनी आहेत, जे सामाजिक काम करत असतात, या सगळ्यांना नोंदणी करणं बंधनकारक केलेलं आहे. आणि यावर नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक युनिक आयडेंटिटी कोड मिळतो, जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामात येतो. तो कुठेही कामात येतो, आपण या सगळ्या गोष्टी पाहणारच आहोत. परंतु तुर्तास प्रत्येक एन-जी-ओ, ट्रस्ट किंवा सेक्शन 8 कंपनीला ही नोंदणी करणं आता बंधनकारक झालेलं आहे. हीची नोंदणी करण्याकरता कुठले कुठले कागदपत्र लागतात ते आधी समजून घेऊयात. यासाठी आपल्याला संस्थेचे किंवा कंपनीचे, जर सेक्शन 8 कंपनी असेल तिचं नोंदणी प्रमाणपत्र, तिचे पॅन कार्ड, मागील 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट जर ते उपलब्ध असेल तर आपल्या संस्थेची आत्ताच नोंदणी झाली आणि लगेच आपण नीती आयोगचं नोंदणी करत असू तरी चालू शकतं. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे ऑडिट रिपोर्ट नसतील तरी चालतील. त्यानंतर संस्थेचा किंवा कंपनीचे बायलॉज असेल, घटना असतील किंवा MOA, AOA, ईमेल ID, मोबाईल नंबर, चेअरमन, सेक्रेटरी किंवा ट्रेझरर यांची सुद्धा कागदपत्र लागतील. त्यामध्ये त्यांचा पॅन कार्ड, आधार कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे. आता या नीती आयोग नोंदणीचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नीती आयोग नोंदणी करणं हे आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे आपली इच्छा असली नसली तरी आपल्याला ते करावंच लागेल, कारण की बऱ्याच ठिकाणी या नीती आयोगच्या त्या युनिक ID कोडची मागणी होत आहे. जसं की आपण बँकेत आपलं जे काही अकाउंट आहे, आपल्या ट्रस्टचं, एन-जी-ओचं किंवा सेक्शन 8 कंपनीचं, हे ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या ट्रस्ट किंवा एन-जी-ओसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, स्कीम राबवल्या जातात, त्यामध्ये सुद्धा हा युनिक ID नंबर आपल्याला देणं आवश्यक आहे. तसेच आपल्याला जर CSR फंडिंग मिळवायचं असेल किंवा इतर ठिकाणून देणग्या मिळवायच्या असतील, त्या ठिकाणी सुद्धा नीती आयोगचं हे रजिस्ट्रेशन आपल्याला आवश्यक असतं. तसेच या नीती आयोगच्या नोंदणीमुळे आपली क्रिएटिबिलिटी तयार होते, आपली एक विश्वासार्हता आपल्याबद्दल तयार होते. आपले सगळे रजिस्ट्रेशन पूर्ण आहेत याबाबत आपल्यासोबत जे काम करणारे लोक आहेत या सगळ्यांचा आपल्यावर चांगल्या पद्धतीने विश्वास वाढतो. त्याच पद्धतीने नीती आयोग नोंदणीचे काही तोटेसुद्धा आहेत, जे ॲक्च्युली ते आपण अवॉइड करू शकत नाही, परंतु ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नीती आयोगची नोंदणी केल्यानंतर आपल्याला केंद्र सरकारच्या देखरेखीखाली राहावं लागतं. याचं कडक नियंत्रण आपल्यावर असतं. आपल्याला वेळोवेळी याची अपडेशन करावे लागतात, वेळोवेळी आपले डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात आणि जर आपण काही चुकीची गोष्ट केली तर आपल्याला ब्लॅकलिस्टेड सुद्धा केलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने याची नोंदणी करणं बऱ्याच ट्रस्ट किंवा एन-जी-ओला थोडं किचकट वाटतं, गुंतागुंतीचं वाटतं. अगदी ग्रामीण भागामध्ये जे काही संस्था कार्यरत असतील त्यांना याची नोंदणी करणं थोडं किचकट होतं, परंतु ते नोंदणी करणं हे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने नीती आयोगच्या पोर्टलवर आपण नोंदणी केल्यानंतर आपला डेटा हा डिस्क्लोज होतो, म्हणजे सगळ्यांसाठी ओपन होतो, माहिती होतं. आणि या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळी फोन कॉल्स येतात की ज्यामध्ये आपल्याला काही प्रोजेक्ट्स राबवायचे आहेत का, आपल्याला काही फंडिंग मिळवायचे आहे का, याबाबत बरेच माहिती देणारे कॉल्स येतात, जे प्रायव्हेट एजन्सीचे किंवा इतर संस्थांचे असतात. त्यामध्ये बरेचसे लोक फ्रॉडसुद्धा असू शकतात, त्याद्वारे आपली फसवणूक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर आपण नीती आयोग नोंदणी केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने काही कॉल्स आले तर त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करूनच त्या व्यक्तींसोबत आपण काम करावं, म्हणजे आपल्याला फसवणूक होणार नाही, आपण अडचणीत येणार नाही. जरी याचे काही तोटे असले तरी सुद्धा आपल्या नीती आयोगची नोंदणी करणं हे प्रत्येक ट्रस्ट, एन-जी-ओ किंवा सेक्शन 8 कंपनीला आवश्यक आहे. या नीती आयोगची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. त्यावर फक्त नीती आयोग असा शब्द तुम्ही टाईप करून पाठवा. त्याची नोंदणीसाठी काय कागदपत्र लागतील, त्याची प्रक्रिया काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आमचे प्रतिनिधी तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही आपल्याला संपूर्ण सहकार्य करू. आमच्या व्यावसायिक सेवा त्यासाठी उपलब्ध आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा नीती आयोगाबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.